गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आज आहे मंडे म्हणजे सोमवार। आजपासून मुलाचं स्कूल जे आहे ते चालू झालेलं आहे। एवढ्या मोठ्या सुट्टीनंतर स्कूल चालू झालेलं आहे। आता तोच प्रश्न, सकाळी उठणं, जेवण बनवणं, टिफिन बनवणं, 2-2 टिफिन बनवायचे। तर मिस्टरांसुद्धा ऑफिस चालू झालेलं आहे। तर आजचं माझं रुटीन कसं असणार आहे, इथून पुढे माझं जे डेली रुटीन आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला आजच्या दिवसाची सुरुवात मस्त छानशी करूयात। आणि मुलाला आज फर्स्ट डे असल्यामुळे तर त्याचं स्कूल जे आहे ते हाफ डे आहे, म्हणजे 12:30पर्यंत स्कूल सुटते, 1पर्यंत तो घरी येणार आहे। तर चला आजच्या म्हणजे काय बनवणार आहे जेवणाला किंवा टिफिनसाठी, मी एकच टिफिन बनवणार आहे दोघांचा सुद्धा, आणि फक्त चपाती भाजी बनवते आज। तर उद्यापासून जे आहे माझं रुटीन ते वेगळं असणार आहे, कारण लवकर उठणं, आज थोडी लेटच उठले होते कारण हाफ डे होता, त्यामुळे म्हटलं एकच टिफिन द्यायचा, चपाती भाजीच देणार आहे मी त्याला। तर चला आजचं रुटीन तुमच्यासोबतचं मी शेअर करते 7 ते 1 वाजता, आणि पुढच्या रुटीनला आपण सुरुवात करूयात। तर इथे मला बनवायची होती भेंडीची भाजी, मिस्टरांना आणि मुलाला दोघांनासुद्धा भेंडी देणार होते। तर पीठसुद्धा मळून ठेवलं। त्यानंतर आता भेंडी करून घेऊयात। अगोदर मी भेंडी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे अशा प्रकारे। त्यानंतर कढाई ठेवून घेतली गॅसवरती, तेल गरम झालं, तेल टाकून घेतलं, तेल गरम झालं, त्यामध्ये भेंडी टाकून घ्यायची आहे। यामध्ये जिरे मोहरी काही टाकायचं नाही, साधी भेंडी खूप छान लागते। या पद्धतीने तुम्ही एकदा टिफिनसाठी बनवून बघा, मुलंसुद्धा आवडीने खातात। त्यानंतर तेलामध्ये परतून घेतल्यानंतर झाकण ठेवून घेतलं। त्यानंतर आपण वाटण तयार करणार आहोत, म्हणजे मसाला। त्यासाठी लसूण घेतला, हा लसूण गावाकडनं आणलेला आहे, शेतातला गावरान लसूण आहे। त्यानंतर हिरवी मिरची, मीठ, लसूण, शेंगदाणे बारीक करून घ्यायचेत अशा प्रकारे ओबडधोबड। त्यानंतर भेंडीवरचं झाकण काढून बघितलं, मस्त भेंडी वाफळलेली आहे, थोडीफार शिजलेली सुद्धा आहे। यामध्ये लगेच वाटण टाकून घ्यायचं आहे, ते सुद्धा परतून घ्यायचं, आणि पुन्हा झाकण ठेवून राहिलेली भेंडी आपण शिजवून घेणार आहोत। खूपच छान अशी भेंडीची चव होते। या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा। त्यानंतर पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे चपातीसाठी। आता चपाती पण बनवून घ्यायची। तर इथे मी चपातीसाठी तेल वापरते, कच्च्या घाणीचं नारळाचं तेल। तर भेंडीसुद्धा शिजली, बघू शकता किती छान दिसत आहे। मस्त शेंगदाणेसुद्धा छान खरपूस भाजले गेलेले आहेत भाजीतले। त्यानंतर झाकून ठेवूयात। आता चपाती बनवून घेऊयात। चपाती टाकून घेतली, लाटून घेतली मस्तपैकी। तर सगळ्या चपात्या अशा प्रकारे मी बनवून घेतलेल्या आहेत। पूर्ण व्हिडिओ करायचं म्हटलं की मग खूपच मोठा होतो, त्यामुळं मग मी 1-2 चपात्या तुम्हाला दाखवलेल्या आहे, कारण सकाळी खूप घाई असते। आजपासून मुलाचं स्कूलसुद्धा चालू झालेलं आहे। त्यानंतर मग आता उद्यापासून लवकर उठण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण सुट्ट्या होत्या, त्यामुळं बराच दिवस मग असंच नाही का 2 महिने तरी सुट्ट्या, 1.5-2 महिने। भेंडी झालेली आहे, त्यानंतर चपातीसुद्धा बनवून झाली, चहा टाकून घेते, मिस्टरांनासुद्धा लवकर जायचं होतं। तर आता चहासुद्धा दिलेला उकळत आहे, तोपर्यंत डबे भरून घेऊयात। चहा मस्त उकळलेला आहे, कमी गॅसवरती छान उकळून घ्यायचा, छान चव येते चहाला। त्यानंतर डबे भरून घेतले दोघांचे। तर पिल्लू हे माझे मुलगी श्रव्या। त्यानंतर चहाचे भांडे वगैरे सगळं भिजवत घातलं बेसिनमध्ये, पाणीसुद्धा भरलं सकाळचं। आता दूध फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे। त्यानंतर पिल्लूलासुद्धा मी दूध आणि बिस्किट दिलं होतं। त्यानंतर मस्त कोथिंबीर आणली, सकाळी मिस्टर खाली जाऊन घेऊन आले, तर 40 रुपयाला कोथिंबीर भेटली, खूपच महाग। आता मला झाडं वगैरे म्हणजे भाज्या लावत असते मी गॅलरीमध्ये, तर ह्यावेळीसुद्धा लावणार आहे, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यानंतर पिल्लूचं पण खाऊन वगैरे झालं, थोडंसं ती खेळली। त्यानंतर मुलगा गेला आणि मिस्टरसुद्धा ऑफिसला गेले। त्यानंतर तिला 10:30 टायमिंग असतो झोपायचा, त्या अगोदर तिला नाश्ता करावा लागतो। तर मी तिच्यासाठी रव्याची पेज म्हणजेच आपला साधा उपमा बनवते, थोडासा पातळमधून। थोडासा रवा भाजून घेतला तूप टाकून, त्यानंतर पुन्हा तूप टाकून घेतलं, मोहरी टाकली, अर्धी मिरची टाकली, थोडीशी कोथिंबीर टाकली, आणि हळद टाकून पाणी टाकून मिक्स करून घेतलं। त्यानंतर इथे मी रॉ सॉल्ट म्हणजे जे रॉक सॉल्ट असतं ते कच्चं मीठ, ते मी यामध्ये टाकलेलं आहे, म्हणजे मी दोन्ही पण टाकते, पण होतं माझ्याकडे ते, तर ते सुद्धा टाकते कधीमधी। तर पिल्लूनी तर सगळा पसारा करून ठेवलेला होता, भांडे घेऊन येते किचनमधनं आणि ते पसारा। तर बघा आता टी व्ही बघायची, लगेच रिमोट दिला आहे माझ्या हातात, तर आता टी व्ही बघायची, खाऊनसुद्धा झालं टी व्ही बघता बघता। त्यानंतर आता झोपायची तयारी, हॉलमध्ये झोका नेऊन ठेवते, त्यानंतर झोपायच्या टायमाला पुन्हा बेडरूममध्ये घेऊन येते। आता झोका व्यवस्थित केला, तिला यामध्ये झोक्यात टाकायचं आणि झोका देऊन झोपी लावायचं, पडदे वगैरे सगळं पॅकिंग करून घ्यायचं, म्हणजे कशी लवकर झोपते। त्यानंतर झोका द्यायला पण म्हणजे बराच वेळ लागतो, कारण
झोपत नाही लवकर. त्यानंतर झोपली, भांडे वगैरे घासून घ्यायचे. मग त्यानंतर मी असंच रुटीन ठेवते माझं रोजचं. तर खूप सारे पसारा होता, सकाळचे भांडे वगैरे सगळे घासून घेतलेत. तर अशा प्रकारचं रुटीन जर ठेवलं तर खरंच मनाला सुद्धा प्रसन्न वाटतं. एक काम करत राहायचं सकाळी, म्हणजे लवकर कामं होतात आणि दिवस आपला एकदम छान जातो, प्रसन्न वाटतं. तर उद्यापासून आता लवकर उठण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण सुट्ट्यामुळं ते एवढं हे नव्हतं. आज हाफ डे होता मुलाला, त्यामुळे काय मी उशिराच उठले होते. आता बघूयात उद्या, म्हणजे आता स्कूल कंटिन्यू म्हणजे रेग्युलर चालू झालेलं आहे. तर तेच आता रुटीन असणार आहे, लवकर उठणं वगैरे. कारण 2 टिफिन द्यावे लागतात मुलाला. ब्रेकफास्ट एक असतो आणि त्यानंतरचा मग मिस्टरांचा सुद्धा असतो. तर मग 2-2, 3-3 टिफिन बनवावे लागतात त्यामुळे. तर आणि पिल्लू पण छोटं आहे, त्यामुळे खूपच मग ती पण लवकरच उठते. असा आवाज वगैरे आला की लवकरच उठते ती पण. तर मी सगळे भांडे वगैरे घासून घेते. आजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. उद्याचं सुद्धा रुटीन तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. तर उद्या आपण प्लॅन्टिंग करणार आहोत, म्हणजेच मी भाज्या वगैरे लावणार आहेत कुंड्यामध्ये. मी लावत असते आणि बघूयात आपण कशा भाज्या लावणार आहे मी ते, आणि किती दिवसात किती मोठ्या होतात ते आपण रोज बघूयात. तर आजपासून माझी ब्लॉग रोज मी शूट करण्याचा प्रयत्न करेल, जसं जमेल तसं. तर टायमिंग वगैरे काय फिक्स नाही व्हिडिओचा, कधी पण व्हिडिओ येत जाईल. पण दिवसातनं एकतरी रेसिपी असेल, रेसिपी नसेल तर मग ब्लॉग असतील, किंवा मग रेसिपी दोन्हीतून एक तरी येत जाईल. तर आता मी सगळे भांडे वगैरे घासून घेते, बेसिन क्लीन करून घेते आणि नंतर मग किचन ओटासुद्धा आवरायचा आहे. स्वयंपाक तर झालेला आहे. त्यानंतर पिल्लू उठल्यावरती त्याला खायला वगैरे करावं लागतं. मग परत त्याची अंघोळ वगैरे सगळंच बाकी राहतं. खूपच म्हणजे दिवसभराचं रुटीन खूप फुल असतं. तर झोपते तोपर्यंत जेवढं होईल तेवढं मी करून घेते. तर इथे भांडे वगैरे सगळे घासून झालेली आहेत. पुन्हा भांडी होतातच, दिवसभर भांडी घासावीच लागतात. थोडं जरी काही केलं तर लगेच भांडे साचतात. त्यानंतर भांडी सगळे घासून झाली, आता बेसिन क्लीन करून घ्यायचं. तर कचरा वगैरे जो साठलेला असतो, मी वर एक जाळी ठेवलेली आहे बेसिनमध्ये, जेणेकरून जो कचरा साठेल तो वरतीच राहील आणि जास्त पसारा वगैरे सुद्धा होणार नाही आतमध्ये. तर मग मी एक पिशवीमध्ये भरून ठेवला कचरा सगळा. त्यानंतर बेसिन पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे. बेसिनसुद्धा क्लीन झालं. त्यानंतर आता एक गॅसचा वटा वगैरे सगळं पुसून घ्यायचं, किचन ओटा. तर भाजी काढून ठेवलेली, भेंडीची चपाती भाजी, आणि त्यानंतर श्लोक आल्याच्या नंतर म्हणजे मुलगा, त्यानंतर बघूयात काहीतरी म्हणजे त्याला भूक लागलेली असेल तर काहीतरी वेगळं करूयात, किंवा मग बघूयात काय आहे ते. तर किचन ओटा पूर्ण क्लीन करून घेतला. आता कोरड्या कापडाने पुसून घेतलेला आहे. त्यानंतर पुन्हा भाजीचे वगैरे कढाईचे सगळेच भांडे राहिले आहेत. आता अजून परत असेच भांडे दिवसभर पडतात, काही ना काही केलं, थोडं जरी केलं तर लगेच भांडे साठतात. तर ते सुद्धा भांडे मी आता क्लीन करून तुम्हाला मागे कचकच आवाज येत असेल, कारण झोका आहे आणि फॅन चालू आहे, त्यामुळे ते झोका सारखा हलतोय आणि त्याचाच आवाज येतोय. तर राहिले भांडेसुद्धा घासून घेते. मस्त एकदम वातावरण झालेलं आहे, सगळीकडे हिरवगार दिसतंय. पाऊस खूप झाला पुण्यात आणि एकदम पाणी साठलेलं होतं. वातावरणसुद्धा वेगळंच झालेलं आहे. आता बाथरूममध्ये पाणीसुद्धा गरम राहत नाही, त्यामुळे आता कळशीमध्येच तापवावं लागेल, कारण मी कळशीमध्येच तापवत असते. तर आता पावसाळा चालू झालं म्हटलं की खूप सारे प्रॉब्लेम येतात. पाणी थंड असतं, गरम नसतं. मुलांचं आजार पण वाढतं, कारण सर्दी खोकला, वातावरण बदललं की असंच होतं. तर कामं आवरत नाही. तेच पिल्लू उठलेलं आहे, 1.5 तास झोपलेली आहे ती. आता तिला काढून घेऊयात. तिला काढून घेतलं. तिला नंतर ना मग खाऊ पण घालायचं होतं, तोपर्यंत ती खेळते. तर इथे आम्ही तेल वापरतोय, हे लाकडी घाण्याचं तेल आहे, कच्च्या घाणीचं. तर सूर्यफुलाचं पण आहे आणि शेंगदाणा, करडे सगळेच तेल आम्ही वापरतो. त्यानंतर 1 वाजला, श्लोक पण आलेला आहे आणि मी श्रव्यानंतर दूध चपाती खाऊ घातली. त्यानंतर इथे भाकरी होत्या, रात्रीच्या भाकरी होत्या ह्या, आणि ह्या मी फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या, कारण मला फेकून द्यायच्या नव्हत्या. आणि भाकरीचे तुकडे जे असतात खूप छान लागतात, ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या. त्यानंतर आपल्याला त्याचे तुकडे बनवायचे आहेत. कपडेसुद्धा धुवून झालेले आहेत.
मस्त. त्यानंतर भाकरीचे तुकडे करून घेतले मिक्सरमधून, थोडंसं पाणी शिंपडून घेतलं. त्यानंतर एक कांदा कट करून घेतलेला आहे. गॅसवरती कढई ठेवून घेतली. यामध्ये नारळाचं तेल टाकून घेतलं. जिरे मोहरी टाकून घ्यायची. जिरे मोहरी तडतडली की यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे. अशा प्रकारचे तुकडे खूप छान लागतात. आणि मग मी बाहेर ठेवलेले नव्हते ते भाकरी, म्हटलं खूपच छान लागतात, ते मुलालासुद्धा आवडतात, त्यामुळे मग तो आल्यावरच बनवेल म्हटलं, गरमागरम छान लागतात. त्यानंतर कांदा टाकून घेतला, कोथिंबीर टाकून घेतली. यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं. एक मिरची मी कट करून घेतली, सुद्धा टाकून घेतलेली आहे. यामध्ये लाल तिखट टाकलं, हळद टाकली, सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर तुकडेसुद्धा मस्त भिजलेले आहेत, ते सुद्धा यामध्ये टाकून घेतले. भाकरीचे, ज्वारीच्या भाकरीचे तुकडे आहेत. मीठ टाकलं चवीनुसार आणि सगळं कसं मिक्स करून घेतलं आणि मस्त गरमागरम खाल्ले दोघांनी. खूपच छान लागले. तर मुलीला मी दूध चपाती खाऊ घातलेलं होतं अगोदर. तर दिसायला काय भन्नाट दिसत आहे, बघू शकता तुम्ही सुद्धा. या पद्धतीने अशा शिळ्या भाकरी किंवा चपातीचे सुद्धा अशा प्रकारे बनवू शकता. तर आम्ही दोघांनी खाल्लं, सगळं काम वगैरे आवरलं, खाणं पिणं झालं. त्यानंतर मग आता फरशी पुसून घ्यायची. तर मी कधी हाताने पुसून घेते बसून अशी, तर कधी मॉपने पुसते, कारण अशा प्रकारे पुसली का सगळं स्वच्छ होतं. एकदम सगळं फ्रेश झालं. टॉयलेट बाथरूम सगळं क्लीन झालं, बेसिनसुद्धा. आणि बाहेरचं वातावरण अशा प्रकारे आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्स करून सांगा. तर चला आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात.